माऊलींचं अर्थात ज्ञानेश्वर महाराजांचं स्वरूपता स्तवन करणारा, प्रार्थना करणारा, शरणागती वा प्रपत्ती करणारा, परंपरेमध्ये अत्यंत प्रसिद्ध आणि प्रासादिक अभंग आज मुद्दाम विवेचनाला मी निवडला. खरं तर महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा ज्या पंथामध्ये सामावलेली आहे त्या परंपरेचे थोर उपासक, पाईक आणि महाराष्ट्रातील थोर सत्पुरुष की ज्यांच्या संकल्पनेतून सदिच्छेतून आंतरराष्ट्रीय कीर्तीचं हे ज्ञानेश्वरी मंदिर उभं राहिलं, उभं राहत आहेत असे प्रातस्मरणीय गुरुवर्य गोविंदजी महाराज केंद्रे अर्थात बाबांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून बाबांच्या ज्ञानभक्तीची परंपरा चालवणारे बाबांचे सत्शिष्य, वारकरी संप्रदायाचे थोर उपासक, वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी, आमचे हरिभक्तीपरायण परम आदरणीय विष्णूजी महाराज केंद्रे आणि बाबांचे दुसरे शिष्य, इथलं सर्व व्यवस्थापनाचं कार्य बघणारे आमचे हरिभक्तीपरायण परम आदरणीय भास्करजी महाराज पवार अर्थात बाबांनी नियुक्त केलेल्या सर्वच विश्वस्त आणि भक्त परिवाराच्या वतीनं प्रातिवार्षिक हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आणि द्वादशीचं हे प्रातः सकाळचं कीर्तन बाबांनी मोठ्या सदिच्छेनं माझ्याकडे ते सोपवलेलं आहे. अभंग नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराज आणि आळंदी क्षेत्र आणि माऊली एक अनुबंध आहे. खरं तर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई ही परब्रह्माची रूप आहे. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, परभणीचे नाही, परब्रह्मीचे ठसे. भारतीय तत्वज्ञानामध्ये ब्रह्म परब्रह्म असे व्युत्पत्तीमूलक पद आहेत. ब्रह्मविरुद्ध हे त्याचं सूत्र आहे. ब्रह्मनाथ ब्रह्म अष्टाध्यायीमध्ये ब्रह्मपदाचा अर्थ जे निर्तिशय व्यापक आहे त्याला ब्रह्म म्हणतात. अर्थात ज्या वस्तूला देश काल वस्तू परिच्छेद नाहीत, सजातीय विजातीय स्वगत भेद न्याशी परिच्छेद आणि भेद शून्य वस्तू म्हणजे ब्रह्म. आता देश परिच्छेद, काल परिच्छेद, वस्तू परिच्छेद, सजातीय विजातीय स्वगत भेद या प्रक्रिया सांगून मी तुमच्या डोक्याला त्रास देत नाही, कारण ही यात्रेतलं वारीतलं कीर्तन आहे. सर्वसामान्याला ते आकलन झालं पाहिजे नाही का. एवढी गोष्ट खरी आहे. ज्ञानेश्वर भगवान विष्णूर स्वयं भगवान शंकर निवृत्तीनाथ रूपानं, स्वयं भगवान विष्णू माऊली रूपानं ब्रह्मा सोपान तो झाला आणि चित्काला मुक्ताई. समग्र विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून देवानंच त्यांच्या रूपानं अवतार घेतलेला आहे. हे का धरुणी सगुण रूप केली बालक्रीडा. सर्वसामान्य प्रमाणे अवतार घेऊन फार मोठं कार्य महापुरुषांनी केलं. हो, जगदोधारा लागी धरिले अवतार, जगदोधारा लागी धरिले अवतार, हिरविला परिवार सीताईचा, परिवार सीताईचा, परिवार सीताईचा. जगदोधारा लागी धरिले अवतार हे अवतारी लोक होते. अवतार या शब्दाचा अर्थ यामध्ये अव आणि तृ असे दोन पद आहेत. साहित्यामध्ये अव हा उपसर्ग आहे, तृ तर ती धातू आहेत. देवच त्यांच्या रूपानं अवतरण झालेले होते.
आमची परंपरा असं सूचित करते, हे सर्वसामान्य नाही ते. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पायी. शिव तो विष्णू ज्ञानदेव पायी. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पायी. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पायी. हे सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. हे सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. सोपान तो ब्रह्मा माया मुक्ताई. धन्य 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 निवृत्ती राया. हे धन्य 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 निवृत्ती राया. धन्य 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 निवृत्ती राया. सिद्धांत विचार असा आहे की देव वा परब्रह्माच्या रूपानं प्रगटलेलं होतं. अहो आतापर्यंत अनेक संत झाले, बाल भागवत नामदेवराय सांगतात, पण निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई सारखे संत या सृष्टीमध्ये पुन्हा होणार नाही. आता इसे कोणी होणे नाही. आता इथे कोणी होणे नाही. आता इथे कोणी होणे नाही. आता इथे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. या गोष्टी ऐकल्या त्या वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या. हे आता इथे कोणी होणे नाही. 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 अवघड काम आहे एक प्रकारचं. सांगतील ज्ञान, दावितील खूण, नयेची साधन निवृत्तीचे. परब्रह्म डोळा दावायसे म्हणती, कोणा नये युक्ती ज्ञानोबाची. कोणा नये युक्ती ज्ञानोबाची. कोणा नये युक्ती ज्ञानोबाची. प्रत्येकाचं साधन वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. आपण करतील परमार्थ, सांगतील अर्थ, परिणय एकांत सोपानाचा. आणि महत्वाचा नामदेवराय परिहार देतात, मुक्ताई नई मुक्ताबाई. गुह्य तुझे नई मुक्ताबाई. तुझे नई मुक्ताबाई. हाय विश्व कल्याणाकरता देवाच वा परब्रह्माच्या रूपानं प्रगटलेलं होतं. आणि आपल्या वयाच्या आयुष्याच्या ऐन तारुण्यामध्ये त्यांनी संजीवन समाध्या घेतल्या. पुण्यसलीला इंद्राणी तीरावर अतिप्राचीन असणारे सिद्धेश्वर
कार्तिक वद्य त्रयोदशी माध्यान्ह काळामध्ये माऊली सिद्धेश्वराच्या चरणाजवळ संजीवन समाधी अवस्थित गेले. पुण्यसला करा तीरावर संवत्सर ग्राम मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी भगवान नागेश्वराच्या चरणाजवळ सोपानदेव महाराज समाधिस्थ झाले. पुण्यसला तापी तीरावर भगवान सोमेश्वर वैशाख वद्य दशमी संत मुक्ताई तिरोभाव पावल्या म्हणजे अदृश्य झाल्या. आणि पुण्यसलीला मूल गोदावरी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराज ज्येष्ठ वद्य द्वादशीला संजीवन समाधीला गेले. आज आपण माऊलीच्या दरबारात आहोत. अलंकापुरामध्ये हे अतिप्राचीन ठिकाण आहे. शिवपीठ हे जुनाट हे जुनाट पीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाई तेथे मुकुट शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे ज्ञानाबाई तेथे ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाई तेथे मुकुट शिवपीठ हे शिवपीठ प्राचीन धर्मशास्त्रामध्ये अलंकापुराचा शिवपीठाचा इंद्राणीचा फार मोठा इतिहास आहे. खरं तर ज्ञानेश्वर महाराजांचं मूल चरित्र अभ्यासलं पाहिजे आपण. फार विस्तार करायचा नाही. द्वादशी आज पर्वकाल आहे आणि पंचदिवशीय हा उत्सव आहे. दशमी व्रताचा समय, एकादशी जागरण उत्सव, द्वादशी क्षरापतीला हो, त्रयोदशी समाधी उत्सव, नंतर कालाप्रसाद करून वारकरी फडकरी महाराज मंडळी आपापल्या स्थानावर प्रस्थान ठेवतात. नियमाप्रमाणे वारकरी तर अष्टमीलाच येतात. इथे माऊलीची पालखी घेऊन चरणपादुका घेऊन या उत्सवाकरता स्वतः भगवान येतात. पांडुरंगाची पालखी येते. हो, कारण ज्ञानेश्वर महाराजांना दिलेला वर आहे. हो, पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे दिधले देने आज्ञाना दिधले देने आज्ञाना दिधले देने आज्ञाना पांडुरंगे प्रसन्नपणे दिले देने आज्ञाना दिधले देने आज्ञाना दिले देवे आज्ञाना
कबूल केलं होतं, मान्य केलं होतं. अहो ज्ञानदेवा, प्रथम एकादशी पंढरीची वारी आहेत, पण दुसऱ्या एकादशीला म्हणजे कार्तिक वद्य एकादशीला यात्रेकरता तुमच्या करता अशा करे मी अलंकापुरात येणार आहे. म्हणून देवाची पालखी दोनच ठिकाणी जाते महाराष्ट्रामध्ये. एक जाते अरणला संत सावता महाराजांच्या समाधी उत्सवा करता, आणि दुसरी पांडुरंगाची पालखी चरणपादुका येतात घेऊन माऊली करता. देवानं कबूल केलं, संतांनी ते मान्य केलं. पंढरपुरापेक्षाही आळंदीचा महिमा अगाध आहे. नाही का? एक लक्षात ठेवा, पण पंढरी तर विशेष आहे, पण त्यापेक्षा आळंदी महत्वाची आहे. म्हणून वारकरी पंढरी आणि आळंदी या दोन वाऱ्या चुकत नाही कधी. आज कार्तिक वद्य वारी करता आपण आलो आहे, नाही का? संजीवन समाधी ही काय प्रेताची समाधी नाही. एखादा दशनाम संन्यासी त्याचं प्रेत पुरलं, त्याच्यावर काही थडगं बांधला असा प्रयोग नाही. संजीवन आहे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या समाधीवरामध्ये माऊलीचं स्मरण आणि चिंतन कीर्तन सुरू आहे. लक्षात ठेवा, आज आहे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घट स्थिरू. स्थिर समाधी ही ज्ञानदेवे घेतले दान बाबा वाड चंदू. घेतले दान बाबा समाधी प्रसंगातला हा भाग आहे. जेव्हा समाधीला बसवण्याकरता देवानं आणि निवृत्तीनाथ महाराजांनी आणि नामदेवानं माऊलींना अशा समाधी स्थानाकडे चालवलं, तेव्हा देव स्फुंद असे रडत होते, आक्रंदत होते. माऊलीनं मागं बघितलं, प्रभू हो म्हटले, एकच भक्ता असा आहे तू की माझ्याकडे न मागता माझ्यापासून दूर जातोय. ज्ञानदेवा काहीतरी तुम्ही मागा माझ्याकडं. माऊली म्हणाली, मागणं आमचं ब्रीद नाही, पण तुझा हट्ट आहे देवा, इच्छा आहे. तू आमची माय आहे, आम्ही तुझे अपत्य आहोत, बाळ आहोत. आणि म्हणून माऊलीनं देवाकडं छंद मागितला. जसं बाळ आईकडे छंद मागतं तसा छंद आहे, बाल छंदातला अभंग आहे हा. इंद्र चंद्र महेंद्र पदे बाबा बाळ चंदू. चंद्र महेंद्र पदे बाबा बाळ चंदू. ध्रुवादिकाची आनंदी बाबा बाळ चंदू. दिकाचे आनंदी बाबा बाळ चंदो. हे मिने घे अल्लादी बाबा बाळ चंदू. घे घे अल्लादी बाबा बाळ चंदो. नामे करीन घोष बाबा बाळ चंदू. बाबा बाळ चंदू. बाबा बाळ चंदू. बाबा बाळ चंदू. बाबा चंदू. बाबा बाळ चंदू. सुरेंद्रादी देव देवांची पदमाला लोक आहेत.
जे ध्रुवादिकाने मागितलं प्रभो याची मला आवश्यकता नाही. इंद्र चंद्र महेंद्रपदे ध्रुवादिकांचे आनंदे ते मिने के आल्हादे. प्रभू एवढीच माझी इच्छा आहे. आकाशामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मी या समाधीवरामध्ये तुझं चिंतन करावं असा मला वर द्या. हो, तुझ्या नामी करीन घोष घोष. आणि म्हणून देवानं कबूल केलं. ज्ञानदेवी घेतली दान, हृदय धरोण्या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतू बाबा बाळ छंदो असा त्याचा अर्थ आहे. अशा या समाधी दर्शनाला आपण आलोय. यात्रेला अलंकापुराची यात्रा आहे. माझे गुरुदेव प्रातस्मरणी मामासाहेब दांडेकर म्हणायचे, आळंदी शब्दा व्युत्पत्तीचा अर्थ आहे अलम ददाती इति आळंदी. भक्तांच्या इच्छा पुरेपुरे म्हणापर्यंत जो परिपूर्त करते परिपूर्त करतो असा आळंदी क्षेत्राचा महिमा आहे. थोर महिमा आहे आळंदीचा. बाल भागवत नामदेव म्हणतात, हे देवा तुम्ही अवतारानं विश्वाचं कार्य करताना थकलाय भागलाय शिनलाय. तुम्हाला जर विश्रांतीची खरोखर गरज असेल तर ऐका माझं, माझ्याबरोबर चला. कुठे? अलंकापुरामध्ये. हो, नामा म्हणे देवा चला तया ठाया. 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 म्हणे देवा चला तया ठाया. नामा म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पावरी. नामा म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पावरी. नामा म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पावरी. 84 सिद्धांता सिद्ध भेटी मेळा. 84 सिद्धांता सिद्ध भेटी मेळा. 84 सिद्धांता सिद्ध मेळा. 84 सिद्धांता सिद्ध मेळा. आता 74 वय माझं, पण अजून प्रमाणांचं विस्मरण नाही मला बरं का. म्हणून आपल्याला संसारामध्ये श्रांत झालेलो, आपण थकलेलो आहोत, उद्वेग पावलेलो, अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक त्रासानं पिडलेलो आहोत आपण. त्याच्याकरता एकच उपाय दिला संतांनी. हो, जासी तरी जाई संताच्या गावा. जासी तरी जाई संताच्या गावा. जासी तरी जाई संताच्या गावा. होईल विसावा मनात येते, होईल विसावा मनात येते. होईल विसावा मनात येते. कदाचित तुम्ही मुंबईला कलकत्त्याला किंवा अन्यत्र जर भ्रमणाला गेला तर तुम्हाला उद्वेग होईल, तुमचं मानसिक संतुलन बिघडेल.
पण आळंदीला आल्यानंतर, देहूला आल्यानंतर, तेरला गेल्यानंतर, अरणला आल्यानंतर, त्र्यंबकला आल्यानंतर, जिथे संत निवास करतात तिथं गेल्यानंतर मनाला समाधान मिळतं, विश्रांती मिळते असा त्याचा अर्थ आहे. एकच मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे. विश्रांतीचा ठाव पायी संताची बाबा, पायी संताची बाबा, पायी संताची बाबा, विश्रांतीचा ठाव पायी संताची बाबा, पायी संताची बाबा, पायी संताची बाबा. प्रस्तुत अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे. खरं तर माऊलींनी समाधी घेतली, 200 वर्ष समाधी अज्ञात होती. वारकरी पंथाचा इतिहास आहे म्हणून समाधी उरातून प्रतिष्ठान निवासी शांतीब्रह्मनाथांच्या स्वप्नात माऊली गेले. इतिहास आहे तो मांडला पाहिजे. श्री ज्ञानदेवे उणी स्वप्नात सांगितली मात मजलागी, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळा बोलत असे. नाथा अजानुक्षाची मुळी कंठासी लागली, येऊनी आळंदी स्थळी काडी वेगी. ऐसे स्वप्न होता लोलंकापुरी. नाथराय म्हणतात की मला असा दृष्टांत झाल्यानंतर मी अलंकापुरामध्ये आलो. नेमकी समाधी कुठं आहे कळायला मार्ग नव्हता. सिद्धेश्वराच्या चरण सानिध्यात सुवर्ण अश्वस्थाच्या जवळ, कारण माऊलीच्याही आधी समाधीच्या आधी हा सुवर्ण पिंपळ होताच. कारण त्याच सुवर्ण पिंपळाला मातोश्री रुक्माबाई म्हणजे माऊलींच्या आईनं परिक्रमा केलेली, साधना केलेली आहेत. सिद्धेश्वर अश्वस्थ होताच. आजान वृक्ष नंतर आहेत माऊलीच्या समाधीनंतर. आजान वृक्ष याचं दिव्यत्व मोठं आहे धर्मशास्त्रात. जनाबाई महाराज म्हणतात 3 सप्तक जर त्या आजान वृक्षाच्या तळवाटी आपण ज्ञानेश्वरीचं वाचन केलं, अनुष्ठान केलं, किती मूर्ख असला, दगड बुद्धीचा जरी असला तरी तो आत्मज्ञानाने संपन्न होतो. ज्ञान होय मूढा अतिमूर्ख जगला, अतिमूर्ख जगला. हे ज्ञान होय मूढा, अतिमूर्ख जगला, अतिमूर्ख अतिमूर्ख सिद्धबेटामध्ये आजान वृक्ष होताच. जेव्हा माऊलीला समाधी दिली तेव्हा संत निवृत्तीनाथ महाराजांनी आजान वृक्षाचा कोरडा दंड खून म्हणून रोवलेला होता. संजीवन समाधी असल्यामुळे काही दिवसानंतर त्या कोरड्या काष्टाला पल्लवी आली, पानं फुटली. तो आजान वृक्ष आहे. धर्मशास्त्रामध्ये आजान वृक्षाचं महत्त्व फार मोठं आहे. ओवी सांगतो नीट ऐका, नाथ भागवतातली आहे. आजान वृक्षाची ओळखण, त्याची फळे श्वानमुखे जाण, त्याचे घडल्या अक्षरपाण, हो याजरामर त्रिलोकी. नेमकी समाधी कुठे म्हणून
निवांत बसून एका दगडावर बसून त्यांनी अनुष्ठान केलं. तो मंदिरामध्ये देऊळवाड्यामध्ये नाथांचा पार आहे. आता तो पार बांधला गेला. तिथे ज्या पारावर दगडावर बसून नाथाने अनुष्ठान केलं, समाधीचा प्रतिशोध केला. निमित्त वेगळं होतं. नेमकी समाधी कुठे आहे म्हणावं ना. सिद्धेश्वराच्या नंदीजवळ गेले. तव नंदी माझारी देखिले द्वार. द्वार दिसलं. विवर पाहिलं. कुठली मागचा पुढचा विचार न करता त्या विवरात उतरले आणि ज्ञानेश्वर महाराज वाट बघतच होते. समाधीमध्ये संजीवन समाधी असल्यामुळे प्रत्यक्षपणे नाथांना त्यांनी दर्शन दिलं. नाथांची काही हितगुज चर्चाही केली. अभंग आहे तो मान्य केला पाहिजे. एका जनार्दनी पूर्व पुण्य लाधले. 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 सद्गुरु भेटले ज्ञानेश्वर. सद्गुरु भेटले ज्ञानेश्वर. सद्गुरु भेटले ज्ञानेश्वर. सद्गुरु भेटले ज्ञानेश्वर. जनार्दनी पूर्व पुण्य लाधले. पूर्व पुण्य लाधले. जनार्दनी पूर्व पुण्य लाधले. जनार्दनी पूर्व पुण्य लाधले. सद्गुरु फडाचे झटके. स्वयं माऊली त्यांचं दर्शन झालं. त्यांना समाधीवर मूल समाधीवर शिला स्थापन केली. पुढे त्या शिलेवर जगद्गुरु तुकोबांनी मंदिर उभारलं. मोठा इतिहास आहे तो. आता तो सर्व सांगून मी वेळ घेत नाही तुमचा. पण आळंदी क्षेत्राचा माऊलीच्या मंदिराचा मोठा इतिहास आहे. आज माऊलींकरता आपण इथे आलो आहे. आणि नाथ महाराजांनी आपल्या अभंग संहितेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या स्तुतीपर प्रार्थनेपर जे जे अभंग केले त्यापैकी आजचा अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं स्तवन आहे, स्तुती आहे, प्रार्थना आहे एक प्रकारची. प्रार्थना या शब्दाचा अर्थ देवाला चटकन समजणारी भाषा. भजन कीर्तन झालं की वारकरी आरडाओरडा करतात, त्याला आपण प्रार्थना म्हणतो. प्रार्थना प्रस्तुत अभंग ही माऊलीची प्रार्थना आहे. समाधी पुढे नाथांनी हात जोडले. हो. आणि कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार
प्रार्थना आणि या श्रवणामध्ये वास्तव पाहता वयाच्या 18व्या वर्षी मुक्ता या दृश्य झाल्या. वयाच्या 20व्या वर्षी सोपानदेव महाराज समाधीस्थ झाले. वयाच्या 24व्या वर्षी निवृत्तीनाथ महाराज समाधीस्थ झाले. आणि वयाच्या 22व्या वर्षी, तेही अधिक सांगितलं मी संशोधक आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पुणे विद्यापीठात अनेक वर्ष मी अध्यापनाचं काम केलं, अध्यासन प्रमुख म्हणून. हो, ज्ञानोबा समाजांचं सर्व आयुष्य 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवसाचं आहे. शालिवान सखी 1218, दुर्मुख नाम संवत्सर होता, गुरुवारचा दिवस होता. देव रुक्मिणी संतवर्य ऋषीमुनींच्या समक्ष अशाकारी माऊली संजीवन समाधी स्थितीत गेले. याही पूर्वी 108वी समाधी आहे. आता ही जी समाधी आहे ती 107 वेळा पूर्ण होऊन 108 वर्षाचं आपलं समाधी आहे. आणि या समाधी करता आपण इथे आलो आहे दर्शनाकरता. यात्रा ही काय जत्रा नाही. यात्रा आणि जत्रा फरक आहे. नाही, खेड्यापाड्यामध्ये जत्रा भरतात. मी लहानपणी संत गाडगे महाराजांचं कीर्तन ऐकलं 1963-64. लहान होतो मी. बाबा म्हणायचे जत्रा म्हणजे जा आणि मरा, यात्रा म्हणजे आणि तरा. जो करील याची यात्रा, याची यात्रा, तो करील सकळी गोत्रा, करील सकळी गोत्रा. या सकळी कुळे पवित्रा, हे कुळे पवित्रा. धन्य दरा करी, धन्य धन्य दरा करी, धन्य धन्य दरा या यात्रेचा प्रभाव असा आहे. इथं इंद्रायणीचं स्नान आहेत, क्षेत्र परिक्रमा आहेत, माऊलीचं दर्शन आहेत. इथे भजन कीर्तनाचं मोठं श्रेय आहे. आळंदी महात्म्य असा पण इथं कीर्तन केल्यानं फार मोठा लाभ आहे. इथे चिंतन केल्यानं तर आणखी लाभ आहेत. इथे अन्नदान झालं. एक शीत दिलेले अन्न हो 1 कोटी कुळाचे उद्धारण. आणि केंद्रे बाबांना तर छंदच होता अखंड अन्नदान. खरं तर असा महात्मा आता वारकरी पंथातून अवघड आहे. फार त्याग, वैराग्य, धगधगीत वैराग्य. पैसा कुठे ठेवला नाही. जे काही समाजाने लोकांनी त्यांना भावनेनं श्रद्धेनं दिलं ते सर्व काही इथे अर्पण केलं. हो, त्यांची संकल्पना आहे. माऊलीचं मंदिर साक्षात अशाची स्मृती जी ज्ञानेश्वरी रूपानं आहेत ती समाजापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून हे भव्य दिव्य मंदिर आंतरराष्ट्रीय कीर्तीचं मंदिर आहे.
आळंदीचं खरं वैभव हे ज्ञानेश्वरी मंदिरात आहे. आणि शासनाला मी सूचित केलं आहे की आता ज्ञानेश्वरी मंदिराचं राहिलेलं काम तुम्हाला पुरं करायचं आहे. सुदैवानं वारकऱ्यांच्या आशीर्वादानं तुम्ही सत्तेवर आलात नाही का. गाथा मंदिराला 2 कोटी रुपये दिले आहेत. ज्ञानेश्वरी मंदिरालाही 2 कोटी रुपये महाराष्ट्र शासनानं दिले पाहिजे असा मी अट्टास करणारच आहेत. वाव. सांगणारच आहेत. गरज आहे, लक्षात ठेवा. सारखा त्यागी महात्मा होणं अवघड आहे. आज सर्व जाती जमातीचे भक्त त्यांनी या ट्रस्टमध्ये घातले. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले धातू धिक्कारिले पूर्व पक्षी धातू धिक्कारिले धातू धिक्कारिले सोय जनार्दन तेती झाले सोय जनार्दन तेती झाले. गाथा आणि ज्ञानेश्वरी आमचे श्वास आणि प्रश्वास आहे. जगद्गुरु तुकोबर यांची अभंग गाथा. आता तिथे काल संत परिव्राजक गोविंदगिरीजी महाराजांना मी बोललो या गोष्टी की तिथे तुम्ही दिले इथे पण द्या. तुमचं आम्ही ऐकलं नाही का. ठीक आहे, आता तो काय आजचा विषय नाही. पण अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी पंतप्रधानांनी मला विचारलं की मला एका वाक्यात वारकरी पंत सांगा. प्रभू रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला विशेष अतिथी म्हणून पहिल्याच रांगेत मी होतो. जगद्गुरू द्वाराचारी म्हणून, महामंडलेश्वर म्हणून माझ्याजवळ ते आले. मला विचारलं एका वाक्यात सांगा. महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा म्हणजे वारकरी. समाजामध्ये सदाचार, सुचारूपणा, सद्वर्तनाची शिक्षा दीक्षा देण्याकरता वारकरी आहे. वारकरी बुवाबाजेनी, अंधश्रद्धा नाही. आम्ही लोक कोणाला अंगारा देत नाही, नारळ देत नाही, प्रसाद देत नाही. वैष्णवांचा माल खरा संजीवन समाधी आहेत. ज्ञानेश्वर महाराज तिथे स्थित आहेत. समाधी घेतली तरी अनेक भक्तांना त्यांचं दर्शन होतोय, अनुभव येतोय. समाधीनंतरही अनेकांना त्यांनी दर्शन दिलं, भेटले. ते नाथांना भेटले ना. पण त्याच्या आधी समाधी घेतल्यानंतर अमावस्येला वारकरी देव निघाले पंढरीला जायला. बाल भगवत नामदेवरायाला देव म्हणतात, नामा महोत्सव संपन्न झालाय, आता पंढरीकडे आपल्याला जायचं आहे. नामदेव महाराजांनी लाल बुंद डोळे केले आणि प्रभूकडे हट्ट धरला. प्रभू, कारण सर्वात मोठा विरह नामदेवाला झाला. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज फार मोठं त्यांचा प्रेम आणि भाव होता. लक्षात ठेवा. बरोबर तीर्थाटन केलं. आज कुंभ आहे, आता प्रयागला. आता 45 दिवस आमचा कल्पवास असतो तिथे.
4 ठिकाणी कुंभ भरतो. वारकरी संप्रदायाचं नेतृत्व आम्हाला करावं लागतं. आता तिथे द्वारा आहेत, त्यामध्ये वारकरी पंथाची द्वारा, त्या द्वाराचे आचार्य बाल भागवत संत नामदेव महाराज होते. कुंभाच्या ध्वजापुढे भाट ओरडायचे, वारकरी हजर नसायचे. ती परंपरा मी चालू केली, 30 वर्ष झाली त्याला. आता जानेवारीमध्ये पहिलं स्नान मकर संक्रांत, दुसरं मौनी अमावस्या, तिसरं माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंत पंचमी. 50 मैलामध्ये कुंभ असतो तो. 3-3.5 कोटी भाविक कुंभाला येतात त्रिवेणीवर. त्यात वारकरी पंथाची शाही निघते आणि श्री विठ्ठल पांडुरंगाच्या चरणपादुका घेऊन, द्वारा घेऊन आम्ही स्नानाला निघतो वारकरी. आता 27ला आमच्या नाशिकला आहे, 2027. आत्ताच काम चालू आहे. 7 एकर जमीन वारकरी संप्रदायाकरता शासनाने आमच्या ताब्यात दिली नाशिकला. आता ते आमचं नेटिव्ह प्लेस आहे नाही का. ठीक आहे.